नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर हेडलाईन्सवर. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजापुरात जोरदार स्वागत. शिवसेना या 4 शब्दांमुळे नारायण राणे यांनी मानाची पदे मिळाली. राजन साळवी यांची प्रतिक्रिया. आणि गोव्यात ज्येष्ठ नागरिकाची हत्या करून पळ काढणाऱ्या आरोपींना नवी मुंबई गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या. आता बातम्या सविस्तर. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2 दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. राजापूर येथे उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्यास सुरुवात झाली आहे. या जनसंवाद मेळाव्याला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजापुरात जोरदार स्वागत करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा कोकणचा दौरा आहे. राजापूर मतदारसंघामध्ये आज त्यांची पहिली संवाद सभा आहे. प्रचंड उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा हा कोकणचा दौरा आहे. 1 आणि 2 तारखेला रायगड जिल्हा झाला, 4 तारखेला सिंधुदुर्ग जिल्हा झाला, आज संपूर्ण 5 तारखेला रत्नागिरी जिल्ह्याच्या वेशीवरती राजापूर तालुक्याच्या मतदारसंघामध्ये पहिली आज त्यांची संवाद सभा होणार आहे. त्यानंतर रत्नागिरी असेल, चिपळूण असेल, ह्या माझ्या जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी ह्याच्या संवाद सभा असणार आहे. एक प्रचंड उत्साहाचं, आनंदाचं या ठिकाणी वातावरण पाहायला मिळतं. एक वेगळा झंझावत तुम्हाला या ठिकाणी आमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बघा, शिवसेना 4 शब्दामुळे वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने ह्यांना मानाची पदं मिळाली. ह्यांची काय तेवढी योग्यता नव्हती, पण वाल्याचा वाल्मिकी झाला आणि म्हणून अशा लोकांवरती टीकाच केली जाणार आणि टीकेला निश्चितपणे चांगल्या तऱ्हेचा लोकांचा पाठिंबा येथे आपल्याला पाहायला मिळतो. गोवा येथे घडलेल्या हत्या व दरोड्याचा गुन्हा नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने नंबर प्लेट नसलेली एक संशयित कार अडवून त्यातील तरुण व तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी सदर कार चोरीची आहे व त्यांनी एकाची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे. जितेंद्र साहू आणि राहुजा असे आरोपींची नावे असून त्यांनी गोवा येथील पोरवरीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका व्हिलामध्ये निम्स बादल या ज्येष्ठ नागरिकाची हत्या करून पळ काढला होता. निम्स यांच्यासोबत सोशल मीडियावरून त्यांची ओळख झाली होती. यावेळी त्यांना गोवा फिरण्यासाठी आमंत्रण दिले होते. रात्रीच्या दरम्यान निम्स त्यांची हत्या करून त्यांचे दागिने आणि गाडी घेऊन आरोपींनी पळ काढला होता. बिगर नंबर प्लेटच्या गाडीमुळे सदर गुन्हा उघडकीस आला असून निम्स यांनी राहुजा सोबत गैरवर्तन केल्याने त्यांची हत्या केल्याचे आरोपींनी सांगितले आहे. आज सकाळी आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की एक फॉर्च्युनर विदाऊट नंबर प्लेटची गाडी गोव्याकडून मुंबईच्या दिशेने येत आहे आणि काही संशयित इसम त्या गाडीमध्ये असल्याची मला माहिती मिळाली. त्याच्यानंतर माझ्या युनिटचे PSI बाराते आणि त्यांची टीम आम्ही त्यांना त्या गाडीचा फॉलोअप करण्यासाठी पाठवलं आणि पाली जिल्हा रायगड या पोलिसांच्या मदतीने ती आम्ही गाडी ताब्यात घेतली. सदरची गाडी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडं आमच्या कार्यालयात आणून चौकशी केली असता त्यांनी ती गाडी गोव्यावरून फॉर्च्युनर गाडी चोरली असल्याचं सांगितलं. त्या दरम्यान सायमल्टेनियस आम्ही गोवा पोलिसांशी संपर्कात होतो. आम्हाला गोवा पोलिसांच्याकडून अशी माहिती मिळाली की पोरवरीन पोलीस स्टेशन गोव्यामध्ये आहे, त्यांच्या हद्दीमधून एका विलामधून ही गाडी चोरीला गेलेली आहे. त्याचबरोबर त्या विलामध्ये एक निम्स बादल म्हणून एक 77 वर्षाचे व्यक्ती राहत होते, त्यांचा संशयास्पद त्या ठिकाणी मृत्यू झालेला अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगानं आम्ही हे ताब्यात घेतलेल्या 2 निस्माकडे, एक महिला आणि एक पुरुष, यांच्याकडे आम्ही चौकशी केली. हे दोघेही मूळचे राहणारे भोपाळ मध्य प्रदेशचे आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की कालच ते गोव्याला फिरायला गेलेले होते. जो मयत इसम आहे त्यांच्या त्या व्हिलामध्ये ते राहायला गेलेले होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर जी सोबत असलेली महिला आहे जी 22 वर्षाची, तर तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न या मयत इसमानं केल्यामुळं त्या रागाच्या भरात त्यांनी त्याला मारलं असल्याचे त्या आरोपी सांगत आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी गोवा पोलिसांच्याकडून मला अशी माहिती मिळाली की मयताचा एक मोबाईल फोन, त्याच्यानंतर त्याच्या गळ्यातली चेन आणि हातातील सोन्याचं कडं हेही चोरी गेलेलं आहे. या आरोपींच्याकडे आम्ही ताब्यात घेतलेल्या इसमाकडे चौकशी केली तर ते मयताचा आम्हाला फोन, त्याच्यानंतर सोन्याची चेन आणि हातातलं कडं देखील मिळून आलेलं आहे. आणि सध्या तरी आम्ही त्यांच्याकडून ताब्यात मिळालेल्या वस्तू रिपोर्टसह गोवा पोलिसांच्या ताब्यात देत आहे. त्यांची टीम तिकडून निघालेली आहे. आम्ही रिपोर्टसह त्यांच्या ताब्यात देतो. पुढील तपास गोवा पोलीस करत आहेत.
बॅकग्राऊंड जे आहे ते, हा जो मुलगा 32 वर्षाचा आहे तो शेअर मार्केटचं ट्रेडिंग करतो भोपाळमध्ये, आणि मुलगी आहे ती एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करते. आणि त्यांच्यासोबत एक तिसरा इसम होता, तो ॲक्च्युली आम्ही पकडायच्या अगोदरच तो पळून गेलेला आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे. याच्यापूर्वी देखील मी काळाराम मंदिरात आली आहे आणि रोजच प्रार्थना करते. त्यामध्ये विविध ठिकाणच्या मंदिरांची प्रार्थना करते. अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्र सीतामाईंच्या बरोबर नाशिकच्या काळाराम मंदिराच्या मूर्तीची मानस पूजा करत असते. आज इथे येऊन आनंद वाटला, अशी प्रतिक्रिया नीलम गोरे यांनी दिली आहे. याच्यामध्ये मंदिरात जे जे आतापर्यंत मी इच्छा व्यक्त केल्या होत्या त्यातल्या जवळजवळ बऱ्याचशा इच्छा पूर्ण झाल्या, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, याच्याबद्दल अजूनही रामराज्याप्रमाणे तो बदल जेवढा पाहिजे तेवढा झालेला नाही आहे. परंतु हे करण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दाखवली, मग ते महिला आरक्षणाचं विधेयक असेल किंवा कायद्यांच्या संदर्भात तलाक पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचा विषय असेल किंवा राम मंदिर उभारण्याचा संकल्प असेल, आणि अगदी नाशिकमध्ये त्यांनी ज्या प्रकारे इथे सगळा दौरा केला, तो जो काय आम्ही तुमच्या माध्यमांच्या प्रमाणे पाहिला, त्याच्यामुळे देशाचा नेता कसा असावं त्याचं एक त्यांनी सुंदर असं दर्शन दिलं. आणि त्यामधून घराघरातल्या व्यक्तीपर्यंत अयोध्येतलं राम मंदिर आणि काळाराम मंदिर नाशिक या दोन्हीचं नातं दृढ झालं. आणि त्या दृष्टिकोनातून मी तर अशी प्रार्थना केली. खरं तर राजकारणासाठी प्रार्थना नाही करायला पाहिजे, पण आम्ही शेवटी सामान्य भक्त आहोत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी परत पंतप्रधान व्हावेत आणि आत्ताचं जे सरकार आहे राज्यामध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं, तशाच पद्धतीने जनादेश मिळावा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना केली. कल्याण पूर्वेत शासन आपल्या दारी हा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून राज्य शासन व महापालिकेच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीमधील प्रत्येक प्रभागात विविध योजनांसाठी अर्ज नोंदणी उपक्रमादरम्यान राबवण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांचा एकाच जागेवर लाभ मिळावा या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कल्याण पूर्वेकडील विजयनगर परिसरात हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख निलेश शिंदे, माजी नगरसेविका माधुरी काळे, शिवसेना पदाधिकारी रमाकांत देवलेकर, प्रशांत काळे यांच्यासह महापालिकेच्या तहसील विभागाचे अधिकारी आणि रेशनिंग अधिकारी उपस्थित होते. माझं नाव प्रदीप तुकाराम तांबे आहे. मी या विजयनगर विभागामध्ये राहतोय. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून लोकांना त्यांचे लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत दैनंदिनसाठी लागणाऱ्या, मग आधार कार्ड असू देत, डोमासाईल असू देत, या वेगवेगळे जे दाखले आहेत ते हे एकाच ठिकाणी एकाच जागेवरती सगळ्यांना मिळण्यासाठी या शासनाच्या माध्यमातून या सुविधा देण्याचं चांगल्या प्रकारे शासनाने काम केलेलं आहे. मी विजयनगरचा नागरिक म्हणून, कल्याणचा नागरिक म्हणून मी या शासनाचं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या विभागाचे सन्माननीय खासदार आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि या विभागाचे नगरसेविका माधुरीताई काळे, प्रशांत काळे यांचं मी नागरिक म्हणून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. लोकांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या ज्या काय सर्टिफिकेट आहेत, कागदपत्र आहेत ते मिळवण्यासाठी त्यांनी मदत केली आहे. धन्यवाद. मी किशोर डेकाटे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी राबवलेल्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्याच्या योग्य पद्धतीने इथे अंमलबजावणी होतं. राशन कार्ड आहे, इलेक्ट्रिक बिल आहे, इतर सर्व योजना आहेत त्यांचे कार्यक्रम इथे चांगल्या पद्धतीनं हाताळत आहे. त्याला येथील नगरसेवक
आणि येथील बाकी जे कार्यकर्ते आहे यांचा फार मोठा लाभ मिळत आहे आणि नागरिकांना विशेष म्हणजे नागरिकांना चांगला याचा लाभ मिळत आहे. माझं नाव कैलास भीमराव वाघमारे, मी रेशनिंग इन्स्पेक्टर आहे आणि या ठिकाणी शासन आपल्या दारी या ठिकाणी आम्हाला म्हणजे बोलवण्यात आलेलं आहे की लोकांच्या जवळे जाऊन ज्या सुविधा पोहोचवायच्या आहे त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. ते मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला बोलवलं आहे आणि शासनाची ही जी की योजना आहे राबवत आहे शासन, ती अत्यंत उत्कृष्ट अशी संकल्पना आहे. त्याबद्दल जनतेलाही समाधान होतं आहे. लोक येत आहेत, हां, लोक चांगल्या प्रकारे येत आहेत आणि त्यांचं समाधानसुद्धा इथून होत आहे. लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याणमध्ये वॉर्ड वाईज महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेचे आयुक्त मान्य जाखड मॅडम आणि आमच्या परिसराचे सहाय्यक आयुक्त थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 8 दिवसापासून पुढील 1 महिनाभर पूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये हा कार्यक्रम पार पाडला जात आहे. त्यामध्ये शासनाच्या विविध योजना ह्या डायरेक्ट लोकांना त्यांच्या विभागापर्यंत पोचवले जात आहेत. त्यामध्ये आज जवळजवळ इथं 23 विभागाचे वेगवेगळे विभागाचे प्रमुख, त्यांचे अधिकारी, त्यांचे कर्मचारी आलेले आहेत आणि या ठिकाणी शासन प्रत्यक्ष लोकांना त्याचे लाभ मिळत आहे. यामध्ये राज्य शासन आहे, केंद्र सरकार आहे, महानगरपालिका आहे, शासनाचे अंगीकृत उपक्रम आहेत जसे महामंडळं आहेत, तसेच शासनानं विविध कारागीर लोकांसाठी जे काय अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं आहे त्यासाठी या ठिकाणी फॉर्म भरून घेतले जातात, त्याची स्क्रुटनी करून तातडीने त्यांना लाभ देण्यात येते. अशा पद्धतीने हा शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवत आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आम्ही आमच्या वतीने आवाहन करतो. आदिवासी गोंडगोवारी जमातीचे 26 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आमरण उपोषण करण्यात आले आहे. तर 26 जानेवारीपासून आम्ही आंदोलन करत आहोत, तरीही सरकारने अजून आमची दखल घेतली नाही. सुप्रीम कोर्टाने 18 डिसेंबर रोजी दिलेला जो निर्णय आहे त्यामध्ये वाघोबा, नागोबा, ढालपूजा ही आमची संस्कृती आहे, या संस्कृतीचं पालन करण्यात यावं. मात्र 1985च्या GR मध्ये आमची संस्कृती गंगा, यमुना, जमुना दाखवण्यात आली आहे. याला आमचा विरोध आहे. शासनाने 1 जानेवारी रोजी अध्यादेश काढण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यांनी ते पूर्ण केले नाही. आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण झाल्या नाहीत तर संपूर्ण समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आम्ही 26 जानेवारी पासून बसलेलो आहे. आज आम्हाला 11वा दिवस आहे आणि शासनाने अजूनही आमची दखल घेतलेली नाही आहे. आमची जी मागणी आहे अत्यंत साधी आणि सोपी आहे. सुप्रीम कोर्टाने जो 18 डिसेंबरला दिलेला जजमेंट आहे पॅरा नंबर 83 नुसार जे आमची जी संस्कृती दर्शवली गेलेली आहे आदिवासी गोंडगोवारी जमातीची, ती वाघोबा, नागोबा, ढालपूजा ही आमची संस्कृती आहे. त्या संस्कृतीचं पालन करण्यात यावं. 85च्या GR मध्ये जे आमची संस्कृती दर्शवल्या गेलेली आहे गंगा, जमुना, यमुना ही आमची संस्कृती नसून आमची जी संस्कृती आहे वाघोबा, नागोबा, ढालपूजा आहे, तर त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. आणि अध्यादेश जो शासनाने सांगितलं होतं की 1 जानेवारीला तुमचा अध्यादेश काढू, आपल्याला विनंती करतो की आपण 1 जानेवारीला अध्यादेश काढण्यात यावा. अन्यथा संपूर्ण समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे. रस्ता रोको आंदोलन आहे. जर आज तुम्ही ऐकलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रच नाही पूर्ण विदर्भ, भारतभर त्याचा प्रसाद उमटेल. कारण की आमची जी जमात आहे, आमची मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या ठिकाणी सुद्धा आहे. शासनाने समजून घ्यावं. जर तुम्ही आज आमचा अध्यादेश काढला नाही तर संपूर्ण विदर्भात जाम तर होईलच होईल. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा प्रसाद पाहायला मिळेल. इशारा ह्याच द्यायचा होता की शासनाने अजूनही आमच्यापर्यंत अध्यादेश काढला नाही. त्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाहीये. 2014 मध्ये एक माननीय गडकरी साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शब्द दिला होता. त्यासोबतच आता आम्ही जो मोर्चा काढला होता भव्य स्वरूपामध्ये 14 डिसेंबरला, त्यामध्ये सुद्धा आदिवासी मंत्री तसेच
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी सुद्धा शब्द दिला होता की 1 जानेवारीला आम्ही तुमचा अध्यादेश काढू. त्यांनी अजूनही काढलेला नाही. आमची मागणी सरळ आणि साधी आहे की अध्यादेश काढावा आणि या जन आक्रोशाला शांत करावा. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय. यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं. मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं. तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है. आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर. डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर. डायल करें 3502300.